Hello students, welcome once again. So in this lecture we are going to discuss some multiple choice questions of the topic electrostatic. Okay. So already आपण कालपर्यंत याची जी काही थिअरी आहे आणि याचे जे काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या बघितलेल्या आहेत. सो आज थोडंसं आपण न्यूमेरिकल डिस्कशन करूया. ठीक आहे. चला. सो इफ सिग्मा इज अ सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ ए charge for a charged sphere of radius r kept in medium of dielectric constant k, then electric intensity at a distance r from its center where small r is greater than capital R. तर थोडासा हा टाइप जर बघितला आपण तर काल आपण गॉसियस थेरम बघितला. ठीक आहे. तर गॉसियस थेरममध्ये त्याचे काही ॲप्लिकेशन्स होते, तर थोडासा त्याच्यावरती रिलेटेड हा क्वेश्चन आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा त्याच्यावरून आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला फाइंड आउट करतो. थोडंसं तेही आपल्याला इथं घ्यावं लागेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बघितलं होतं आपण, फोर्स अपॉन चार्ज डिफाईन करतो, किंवा त्या फोर्स आणि चार्जमधलं रिलेशन बघून चार्ज एक कॅन्सल करून आपल्याला रिलेशन मिळालेलं होतं. बऱ्याच वेळेला ते रिलेशनही मी तुम्हाला तिथं सांगितलेलं होतं. सो थोडंसं येणारा ऑप्शन जो आहे तो इक्वेशनच्या स्वरूपात आहे, त्यामुळं हे कशा पद्धतीनं सोडवावं लागेल हे आपण थोडंसं बघूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युला तर लिहावा लागेल इंटेन्सिटीचा. दॅट इज ई इज इक्वल टू इंटेन्सिटी ई इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट ओके क्यू अपॉन आर स्क्वेअर म्हणूया आपण. ठीक आहे. आता के याच्यामध्ये इंट्रोड्यूस के असेल तर इथं असतो तो इप्सिलॉन नॉट इंटू के असतो ना, के जर असला इक्वेशनमध्ये. तर जनरली आपण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटसाठी व्हॅल्यू किती घेतो, तर केची व्हॅल्यू 1 घेतो. बट ह्या इक्वेशनमध्ये के इंट्रोड्यूस झाल्यामुळं केची व्हॅल्यू आपल्याला आहे तशी ठेवावी लागेल. म्हणजे जे काही आपलं इक्वेशन आहे ते केच्या स्वरूपातच येणार आहे. सो 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू अपॉन किंवा इप्सिलॉन नॉट के क्यू अपॉन आर स्क्वेअर. बट सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्माचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया, आणि जर इथं स्पेअर असेल तर हा होणार आहे चार्ज अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. सो इथं एरिया म्हणजे कशाचा एरिया, स्पेअरचा एरिया घ्यावा लागेल. सो आपल्याला इथं चार्जची व्हॅल्यू किती मिळेल, सो क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. ओके. आणि ही जर चार्जची व्हॅल्यू जर आपण या वरच्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळेल. सो आन्सर असं असेल आर स्क्वेअर, मी हवं तर आन्सर लिहितो डायरेक्ट, आर स्क्वेअर सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट के इंटू आर स्क्वेअर. So this will be the answer. So option B is correct for this question. बघा, म्हणजे मग क्यूची व्हॅल्यू मी पुट केल्यानंतर ज्या काही कॉमन टर्म आहेत त्या कॅन्सल झाल्या, आणि कॉमन टर्म कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला रिलेशन फक्त आर स्क्वेअर सिग्मा इप्सिलॉन नॉट के इंटू आर स्क्वेअर असे मिळाले. ओके ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन, ए मेटल प्लेट ऑफ एरिया 0.5 मीटर स्क्वेअर इज गिवन ए चार्ज ऑफ 50 मायक्रोकुलम. सो व्हॉट इज द चार्ज डेन्सिटी. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. अगदी हा इन शॉर्ट क्वेश्चनसुद्धा आपण आपल्याला सॉल्व करता येईल. सो चार्ज डेन्सिटी, ज्याच्यामध्ये आपण सरफेस चार्ज डेन्सिटी बघितली होती, लिनियर चार्ज डेन्सिटी असते, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी असते. सो याच्यामध्ये आपल्याला जी चार्ज डेन्सिटी काढायची आहे ती सरफेस चार्ज डेन्सिटी काढायची. ओके. सो सरफेस चार्ज डेन्सिटीचा आपण ऑलरेडी फॉर्म्युला बघितलेला आहे. सो दॅट इज सिग्मा. सो सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया. This is nothing but the surface charge density. Okay. So we can write charge that is 50 micro, that is 50 into 10 to the minus 6 coulomb, and upon area is 0.5. Okay. So हे थोडंसं आपण सॉल्व केलं तर 10 to the minus 4 असा आन्सर मिळेल. सो कुलम पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द आन्सर. So 10 to the minus 4. So C is the option. ओके. एक सिंपल क्वेश्चन आहे. आता हा एकच क्वेश्चन मी घेतला, असे तिन्ही क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता. कुठले कुठले, लिनियर चार्ज डेन्सिटी ज्याला आपण जनरली लॅम्बडा म्हणतो. सो चार्ज अपॉन लेंथ ही झाली सरफेस चार्ज डेन्सिटी, ही झाली लिनियर चार्ज डेन्सिटी. तशीच रो एक जनरली म्हटलं जातं चार्ज अपॉन व्हॉल्यूम, त्याला क्युबिकल व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. नोटेशन्स काही असू द्यात, फक्त तुम्हाला
अर्थ काय लक्षात ठेवायचा आहे, लॅम्बडा क्यू अपॉन लेंथ म्हणजे चार्ज अपॉन लेंथ, चार्ज अपॉन एरिया आणि चार्ज अपॉन व्हॉल्यूम, अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल फॉर्म्युलेचे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन बघूया. ठीक आहे. An electric charge Q is placed at one of the corners of a cube of side A. The electric flux through all the 6 faces of the cube is. ओके, आता इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायचं आहे. तर आता फॉर्म्युला कुठला वापरायचा, तर आपण जनरली गॉसेस थेरम बघितलेला होता. ठीक आहे, तर त्या गॉसेस थेरमशीच रिलेटेड हा एक फॉर्म्युला असेल. तर तो फॉर्म्युला आपण याच्या रिलेटेड बघूया. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक चार्ज क्यूब इज प्लेस्ड ॲट वन कॉर्नर. हां, आता कॉर्नर ऑफ द क्यूब. सो थोडंसं मी इथं क्यूब दाखवतो. लाईक हा असा एक 3 डायमेन्शनलमध्ये आपण क्यूब बघू शकतो असं. ओके, सो दिस इज वन ऑफ द क्यूब. सो अन इलेक्ट्रिक चार्ज क्यूब इज प्लेस्ड ॲट वन ऑफ द कॉर्नर ऑफ द क्यूब. सो ह्या कॉर्नरला, एका कॉर्नरला आपण म्हणूया एकच चार्ज आहे, क्यू, कॅपिटल क्यू एका कॉर्नरला आहे. ओके, सो एका कॉर्नरला जर चार्ज क्यू असेल तर इफेक्टिव्ह चार्ज 8 कॉर्नरसाठी किती असेल बघा. त्याला मी क्यू इफेक्टिव्ह म्हणतो, क्यू इफेक्टिव्ह. ओके, सो क्यू बाय 8. ठीक आहे, हा झाला इफेक्टिव्ह चार्ज फॉर 8 कॉर्नर्स. मग जर क्यू बाय 8 असेल तर आपला 5 म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. गॉसेस थेरम काय सांगतो, चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट. ओके, मग चार्ज आहे क्यू अपॉन 8 आणि डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, म्हणजे इप्सिलॉन नॉट त्याला मल्टिप्लाय होणार आहे. ओके, सो डी इज द ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. बघा हिंट काय आहे, गॉसेस थेरम आहे. गॉसेस थेरम रिलेटेड हा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच चार्ज दिलेला आहे सुरुवातीला आणि तो चार्ज 8 कॉर्नरवरती आहे असं म्हटलेलं आहे. मग एका कॉर्नरवरती जर एक चार्ज क्यू असेल तर इफेक्टिव्ह चार्ज आपण क्यू बाय 8 म्हणूया. का तर 8 कॉर्नर्स आहेत आणि 6 फेसेस आहेत, त्यामुळं त्या 8 कॉर्नरचा पहिल्यांदा चार्ज फाइंड आउट केला ज्याला आपण इफेक्टिव्ह चार्ज असं म्हटलं. आणि त्याच्यानंतर TNI इज इक्वल टू क्यू असं म्हणतो, म्हणजेच फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन नॉट. हा फॉर्म्युला आपण गॉसेस थेरममध्ये बघितलेला होता, त्याच्यावरून आपण याचा आन्सर डिफाईन करू शकतो. नेक्स्ट, what is the electric flux for the Gaussian surface A that encloses the charge particle in a free space? ओके, सो हा जो क्वेश्चन आहे तो अगेन गॉसेस थेरम रिलेटेडच क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे, दॅट इज टोटल चार्ज फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, चला आता एकतर इलेक्ट्रिक टोटल फ्लक्स इलेक्ट्रिक फाइंड करायचं आहे. मग इलेक्ट्रिक फ्लक्सचा आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट. मग इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू माहीत आहे, चार्जची व्हॅल्यू इथं काढता येईल. आता चार्ज घेत असताना आपल्याला इथं Q1 आणि Q2 ॲज वेल ॲज Q3 या सगळ्यांचा विचार केला पाहिजे, बरोबर ना, कारण सगळ्यांची ॲडिशन म्हणजे इफेक्टिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, सो मी पहिल्यांदा फॉर्म्युला कसा लिहितो बघा. सो एकतर आपल्याला टोटल फ्लक्स फाइंड आउट करायचं. सो फ्लक्ससाठी मी आधी फॉर्म्युला इकडे लिहून ठेवतो. फाय इज इक्वल टू क्यू नेट म्हणतो मी, इफेक्टिव्ह म्हणजेच टोटल ना, क्यू नेट आणि आपण काय असतं इप्सिलॉन नॉट असतं. व्हॉट इज दिस, दिस इज द गॉसेस थेरम. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो गॉसेस थेरमचा फॉर्म्युला आहे. सो फाय इज इक्वल टू क्यू नेट अपॉन इप्सिलॉन नॉट. या फॉर्म्युल्यावरून आपण फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बट क्यू नेटचा अर्थ काय, गॉसेस थेरम असेल किंवा टोटल चार्ज असेल, इफेक्टिव्ह चार्ज असेल, त्याला आपण क्यू नेट असं म्हणतो. सो क्यू नेटचा चार्ज काय असतो, जेवढे चार्जेस आहेत त्या सगळ्या चार्जेसची प्लस मायनस, Q1 प्लस मायनस Q2 प्लस मायनस Q3. मी प्लस मायनस का म्हणतो बघा, कारण या केसमध्ये जे चार्जचं प्लस असेल किंवा मायनस असेल ते इफेक्टिव्ह कन्सिडर केलं जातं, माहिती आहे का बघा. ह्याला क्वांटायझेशन ऑफ चार्ज सुद्धा म्हटलं जातं, प्रॉपर्टी आहे ना चार्ज. सो चार्जचा प्लस मायनस खूप इफेक्टिव्ह आहे. ओके, मग जर आपण त्या डायग्राममध्ये बघितलं तर पहिला चार्ज आपल्याला -14 घेता येईल बघा. सगळे नॅनो कुलोममध्ये घेऊया आपण. सो -14 इंटू 10⁻⁹ हा झाला पहिला चार्ज. दुसरा चार्ज प्लस घेऊया
78.85 इंटू 10⁻⁹. आणि तिसरा चार्ज मायनस घेऊया, -56 इंटू 10⁻⁹, कारण नॅनो कुलोम म्हटलं ना. सो सगळ्यांसाठी 10⁻⁹ हे कॉमन येणार आहे. सो हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला हे आन्सर 8.85 इंटू 10⁻⁹ कुलोम मिळेल बघा. याला म्हटलं जातं इफेक्टिव्ह चार्ज किंवा याला क्यू नेट असं म्हणूया आपण. सो दिस इज नथिंग बट द इफेक्टिव्ह चार्ज और दिस इज द क्यू नेट. मग हा जो इफेक्टिव्ह चार्ज आहे तो जर ह्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केला तर आपल्याला फायची व्हॅल्यू मिळणार आहे. हा दिसतोय फॉर्म्युला सगळ्यांना. या फॉर्म्युल्यामध्ये हा क्यू नेट पुट करायचा आणि इप्सिलॉन नॉट किती असतो 8.85 इंटू 10⁻12. सो हे सगळं जर सॉल्व केलं तर 8.85 कॅन्सल होईल आणि 10⁻³ न्यूटन पर कुलोम ही आपल्याला न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम ही आपल्याला व्हॅल्यू मिळेल. चालेल. ही व्हॅल्यू फ्लक्सचं युनिट एक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता बघा. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम इज द युनिट ऑफ द फ्लक्स. ओके. सो कन्सेप्च्युअल थिंग आहे ही. गॉसेस थेरमवरतीच हा न्यूमेरिकल डिपेंड आहे. गॉसेस थेरममध्ये आपण फ्लक्सची व्हॅल्यू काढतो क्यू नेट अपॉन इप्सिलॉन नॉट. पहिल्यांदा आपण क्यू नेट फाइंड केला. क्यू नेट कसा फाइंड केला तर सगळ्या चार्जेसची ॲडिशन घेतली आणि इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू असते 8.85 इंटू 10⁻12. ते 10⁻⁹ आणि 10⁻12 ॲडजस्ट केलं आणि आपल्याला मिळालं 10⁻13. सो 10⁻13 इट मीन्स 10⁻13 ए ऑप्शन आहे का बघा. थोडंसं क्वेश्चन तुम्ही आधी हवं तर लिहून घेत चला किंवा त्या क्वेश्चनचं स्क्रीनशॉट तुम्हाला जसं वाटते तसं. फक्त सॉल्विंग आणि थोडीशी हिंट समजणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. ओके. For an infinitely long metal cylinder, the radius is 3 mm, K is 6.28 and charge density is 4 microcoulomb per meter square. तुम्ही युनिटवरून ही चार्ज डेन्सिटी ओळखू शकता. सरफेस चार्ज डेन्सिटी कुलोम पर मीटर स्क्वेअर. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर फ्रॉम द ॲक्सिस. सो आपण एक सिलेंडरशी रिलेटेड हा पॉईंट घेऊया, बट चार्ज डेन्सिटीच्या टर्ममध्ये आपल्याला आन्सर काढता आलं पाहिजे. ठीक आहे. सो हवं तर मी पहिल्यांदा फॉर्म्युला देतो. CETचाच क्वेश्चन आहे हा. इलेक्ट्रिक फ्लक्स फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच काय ई फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट ई इज इक्वल टू सिग्मा आर अपॉन इप्सिलॉन नॉट के इंटू स्मॉल आर. ओके. सो हा फॉर्म्युला आपण इथं हवं तर पुट करूया का, कारण हाच फॉर्म्युला असाही दिला तरी चालेल. 1/4 इप्सिलॉन नॉट के. ठीक आहे. देन 4 सिग्मा आर अपॉन स्मॉल आर. काय केली ॲडजस्टमेंट लक्षात येते का बघा. जस्ट 4 जो आहे तो जस्ट तिथं काय केला मल्टिप्लाय केला. ठीक आहे. कशासाठी मल्टिप्लाय केला, कारण 1/4 इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते त्यासाठी. बाकी काय तुम्ही डायरेक्ट सोडवलं तरीसुद्धा चालू शकता. तुम्हाला सिग्मा दिलेला आहे दॅट इज 4 इंटू 10⁻⁶ मायक्रोकुलोम पर मीटर स्क्वेअर आहे बघा हे. ओके. बट हे मायक्रोचं तुम्हाला 10⁻⁶ घ्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे आन्सर जर काढायचं असेल तर कुलोम पर मीटर स्क्वेअरमध्येच ठेवावं लागेल. सो याचं एक कन्वर्जन करू शकता तुम्ही सिग्मा. ओके. त्याच्यानंतर कॅपिटल आर आणि स्मॉल आर तुम्हाला दिलेले आहेत. कॅपिटल आरची व्हॅल्यू 3 mm घ्या, स्मॉल आरची व्हॅल्यू 1.5 घ्या, केची व्हॅल्यू 6.28 घ्या आणि फाइंड आउट करा ई. सो हा फॉर्म्युला घ्या, ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. न्यूटन्स पर कुलोम, व्होल्ट पर मीटर सुद्धा म्हणतो आपण याला. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे युनिट्स न्यूटन पर कुलोम असेल किंवा व्होल्ट पर मीटर असेल, कुठल्याही पद्धतीनं तुम्ही हे कन्सिडर करू शकता आणि सॉल्विंग करू शकता. ओके. सो पहिले जे गॉसेस थेरमचे ॲप्लिकेशन्स आहेत थोडंसं ते ॲप्लिकेशन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, पाठांतर करावं लागेल त्याचं, कारण त्या ॲप्लिकेशन्सवरतीच हे सगळे न्यूमरिकल्स आहेत असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घेऊया. अगेन दिस क्वेश्चन इज रिलेटेड विथ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीशीच रिलेटेड हा पुढचा क्वेश्चन आहे.
The electric field intensity at a point near and outside the surface of charged conductor of any shape is E1. So the electric field intensity due to uniformly charged infinite thin plate sheet is E2. So the relation between E1 and E2. आता थोडंसं प्लेन शीटसाठीचं एक आपण ॲप्लिकेशन बघितलेलं होतं, तर त्या प्लेन शीटसाठीचा आपल्याला याच्यामध्ये रेफरन्स घ्यावा लागेल. ठीक आहे. सो सी टीचाच क्वेश्चन आहे. चला ठीक आहे, मी हे थोडंसं सॉल्व करून दाखवतो काय आहे याच्यामध्ये. क्वेश्चन बघा आधी थोडंसं तुम्ही लिहून घेत चला किंवा याचे स्क्रीनशॉट करून ठेवा. सो पहिल्यांदा मी E1 लिहितो बघा. E1 सो सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट के आणि E2 लिहितो बघा मी. सेकंड केस, दोन केससाठी आपल्याला हा फॉर्म्युला लिहायचा आहे. सिग्मा अपॉन ट्वाईस इप्सिलॉन नॉट के, म्हणजे एक एनी बॉडी असं म्हणूया आणि एक प्लेन शीटसाठीचा आहे फॉर्म्युला असं म्हणूया. सो दीज आर द टू फॉर्म्युले, दॅट इज E1 अँड E2. ओके. सो E1 अँड E2 ही जर कन्सेप्ट किंवा हे जर फॉर्म्युले असे मिळाले तर दोन्हीमध्ये कंपॅरिझन तुम्ही करू शकता. सो E1 इज इक्वल टू, ठीक आहे, किंवा हा जो E2 आहे तो बघा, E2 इज इक्वल टू मी असं लिहितो 1/2 आणि हे जे ब्रॅकेटमध्ये टर्म राहते ती कोण E1 आहे ना. सो वी कॅन राईट E1 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ E2. येस, दिस इज द टर्म. व्हॉट इज द टर्म? दॅट E1 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ E2. लक्षात आलं का बघा, कुठली टर्म कुठं लिहिलेली आहे आणि कुठल्या ह्याचं रिलेशन आपण कुठे यूज केलेलं आहे हे थोडंसं समजणं गरजेचं आहे. सो ऑप्शन आहे का E1 इज इक्वल टू ट्वाईस E2 आहे. क्वेश्चनमध्ये बघू शकता सी ऑप्शन. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवरचाच हा क्वेश्चन आहे जो की गॉसेस थेरम रिलेटेडच आपण, मी पहिला पार्ट जो तुम्हाला म्हटलं होतं, पहिला पार्ट जो आहे तो गॉसेस थेरम आणि त्याच्या ॲप्लिकेशनशी रिलेटेड आहे. तर तो जो पहिला पार्ट होतो तो जरा व्यवस्थित जर तुम्ही केला तर अशा टाईपचे बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व होतील. ठीक आहे. चला एक पुढचा क्वेश्चन घेऊया. चला हा तर एक डायरेक्ट क्वेश्चन आहे बघा. डायरेक्ट फॉर्म्युला असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. तरीसुद्धा हा CET 2008ला विचारलेला क्वेश्चन आहे. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट नियर ए चार्ज कंडक्टर हॅव्हिंग ए चार्ज डेन्सिटी सिग्मा इज. आपण याच्या आधीच्या न्यूमरिकलमध्ये एक फॉर्म्युला यूज केला, तेच याचा आन्सर आहे. सो दिस इज नथिंग बट द E, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, दॅट इज सिग्मा अपॉन के इंटू इप्सिलॉन नॉट. सिग्माला आपण इथं चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. याच्या आधीच्या आपण न्यूमरिकलमध्ये जो E1 डिफाईन केला बघा, E1 काय डिफाईन केला? सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट के. तर तो जो E1 आहे तो E1 म्हणजेच याचा आन्सर आहे. ओके. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द गॉस थेरम ॲप्लिकेशन, दॅट इज सिग्मा अपॉन के इंटू इप्सिलॉन नॉट. ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे. हा सुद्धा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे थोडासा पहिलाच पार्ट आहे. हा सुद्धा CETचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आन्सर काढायचं आहे ते एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये काढायचं आहे. सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन ए स्पियर ऑफ रेडियस R इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E ॲट ए डिस्टन्स R इन फ्री स्पेस इज. ओके. सो पुन्हा इथं आपल्याला चार्ज अपॉन एरिया कन्सिडर करावं लागेल. मगाशी सेम अशा टाईपचाच क्वेश्चन आपण सोडवलेला आहे, सरफेस चार्ज डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्या बेसवरती. ठीक आहे. सो क्वेश्चन मी थोडंसं याचा आन्सर डिटेलमध्ये लिहितो. तुम्ही हे क्वेश्चन बघून घ्या, नसेल तर ह्याचं स्क्रीनशॉट करून ठेवलात तरीसुद्धा चालेल. ओके. सगळ्यात पहिल्यांदा मी Eचा फॉर्म्युला लिहितो. Eचा E इज वॉट? E इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉईंट. सो जनरल फॉर्म्युला आपण काय लिहितो? 1/4 इप्सिलॉन नॉट के. ओके. चार्ज अपॉन डिस्टन्स स्क्वेअर असं लिहितो मी. ओके. बट सिग्मा आपण किती लिहितो? सिग्मा इज नथिंग बट द चार्ज अपॉन एरिया. मग मी तर चार्ज लिहितो Q आणि एरिया लिहितो 4πr². ओके. स्पेअर आहे ना, स्पेअरसाठी ॲज वेल ॲज आपण केची व्हॅल्यू 1 घेऊया. फॉर एअर मीडियम किंवा फॉर व्हॅक्यूम मीडियम आपण केची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो?
1 कन्सिडर करतो. सो आपल्याला सिग्मा फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो हा जो फॉर्म्युला इथं दिसतो त्याच्यावरून आपण चार्ज फाइंड आउट करूया. सो देअरफॉर बघा मी असं लिहितो Q इज इक्वल टू 4 पाय इप्सिलॉन नॉट ER². चालेल का असं लिहिलं तर. आणि हा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचा म्हणजे आपल्याला सिग्मा मिळणार आहे. सो सिग्मा इज इक्वल टू 4 पाय इप्सिलॉन नॉट ER² डिवायडेड बाय 4 पाय R². एकतर 4 पाय कॅन्सल होईल. सो इप्सिलॉन नॉट इंटू कॅपिटल E आणि ब्रॅकेटमध्ये मी लिहितो स्मॉल r अपॉन कॅपिटल Rचा स्क्वेअर. सो स्मॉल r कशासाठी वापरला आणि कॅपिटल R कशासाठी वापरले बघा. स्मॉल r ते डिस्टन्सचा आहे आणि कॅपिटल R जो आहे तो त्या स्पेअरची रेडियस आहे असं आपण म्हणूया. ओके, मग स्पेअरची रेडियस जर कॅपिटल R असेल तर आपण जो स्पेअरचा एरिया आहे ज्याला की आपण 4 पाय R² म्हणतो त्या ठिकाणी तो कॅपिटल R वापरायचा. ठीक आहे. सो यातली हिंटसुद्धा लक्षात असू द्या तुमच्या की जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आणि जो स्पेअरचा रेडियस असेल सिलेंडरचा रेडियस असेल तर याच्यामधला नक्की फरक म्हणजे डिस्टन्स आणि ह्या रेडियसमधला फरकसुद्धा तुम्हाला थोडासा नीट लक्षात ठेवला पाहिजे. समजलं का बघा. इंटेन्सिटीचा मी आधी जस्ट फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यावरून बेसिक आपण सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहून त्याच्यातनं सिग्मा बाजूला काढलं आणि चार्जची व्हॅल्यू त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या फॉर्म्युल्यावरून पुट केली. सो टर्म्स ॲडजस्ट केल्या. सो आपल्याला आन्सर मिळालं इप्सिलॉन नॉट E स्मॉल r अपॉन कॅपिटल Rचा स्क्वेअर. सी ऑप्शन आहे का चेक करू शकता. ठीक आहे. थोडासा क्वेश्चन, त्या क्वेश्चनचा टाईप आणि दिलेलं सोल्युशन याची कुठंतरी लिंक लागली पाहिजे म्हणूया किंवा तुम्हाला थोडंसं त्याचं कुठंतरी एक रिलेशनशिप लक्षात आली पाहिजे तर थोडंसं हे लक्षात येईल. मी थेरीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. टॉपिक थोडासा लेंदी आहे बट इन शॉर्ट मी तो व्यवस्थित डिवाइड केलेला आहे आणि तो तशाच पद्धतीनं तुम्हाला समराईज करून सांगितलेला आहे. सो तुमचं काम काय की ते समरी जी आहे त्याची त्या समरी वाईज तुम्हाला जायचं आहे आणि तेवढे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊया. एक पुढचा क्वेश्चन. हा टाईप थोडासा बदलतोय. पोटेन्शियल डिफरन्सचा टाईप आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो दिस इज द टाईप ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. बघूया काय आहे. ऑन मूविंग ए चार्ज ऑफ 20 कुलोम बाय 2 सेंटीमीटर 2 जूल ऑफ वर्क इन डन देन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉईंट इज. आता थोडंसं हा टाईप बदलला म्हणजे काय आहे. पोटेन्शियल डिफरन्स, वर्क, एनर्जी याच्याशी रिलेटेड आहे ना, चार्ज. सो डायरेक्ट फॉर्म्युला आठवते तुम्हाला. व्हीचा मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होता. व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज किंवा यालाच तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, सो व्हॉट इज व्ही और वर्क डन किती दिलेलं आहे बघा. 2 जूल म्हटलेलं आहे आणि डिवायडेड बाय चार्ज किती म्हटलेलं आहे 20 कुलोम. इथं आहे बघा 20 कुलोम चार्ज आहे आणि 2 जूल. आता इथं डिस्टन्स काही नाही आहे. पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी डिस्टन्सचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे इथं काही डिस्टन्स जे 2 सेंटीमीटर दिलं आहे त्याचा काय वापर होणार नाही कुठं. बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्ट 2/20 करा. सो 0.1 व्होल्ट. सो व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. डायरेक्ट फॉर्म्युला हे सुद्धा मी तुम्हाला थेरीमध्ये एक्सप्लेनेशन दिलं होतं. याच्यामध्ये तुम्हाला मी इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्यानंतर फोर्स, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ज्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हटलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, ह्या सगळ्याचा अर्थ आपण बघितलेला होता. आता हाच फॉर्म्युला समजा बदलतो कधी जर 2 पॉईंट्स जर तयार झाले तर मात्र हा फॉर्म्युला बदलतो. कारण दोन्ही पॉईंटचे 2 व्होल्टेजेस आपल्याला घ्यावे लागतात ना, किंवा त्या 2 पॉईंटमधल्या व्होल्टेजचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स घ्यायला लागतो. तर ते एक आपण बघूया की हे कशा पद्धतीने असले एक्झाम्पल सॉल्व करायचे. चला, सो हे क्लिअर करतो मी. झालेलं आहे हे. नेक्स्ट. ठीक आहे, असा एक क्वेश्चन घेतो. 2 पॉइंट्स P and Q are maintained at the potential 10 volt and -4 volt respectively. The work done in moving 100 electrons from P to Q is. ओके, 100 इलेक्ट्रॉन्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण म्हणूया असं म्हटलेलं आहे. बट आपल्याला तर चार्जची गरज असते. सो बघितलं तर फॉर्म्युला न्यूमेरिकल एकदम सोपा वाटतोय.
पण थोडंसं डिफिकल्टी येऊ शकते. 2 पॉईंट आहेत बघा, पी आणि क्यू. मी थोडंसं डायग्राम वाईज तुम्हाला हे दाखवतो. लेट अस कन्सिडर पॉईंट पी. लेट अस कन्सिडर पॉईंट क्यू. पॉईंट पीचं जे व्होल्टेज आहे ते 10 व्होल्ट आहे असं म्हणूया आपण, आणि पॉईंट क्यूला जे आहे ते -4 व्होल्ट आहे. तुम्ही न्यूमेरिकलमध्ये चेक करू शकता, हे आपल्याला दिलेलं आहे. दीज आर द गिवन पॉईंट्स. ओके, मग आता आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे बाय मुव्हिंग 100 इलेक्ट्रॉन्स. चार्ज मूव्ह करायचं नाही, 100 इलेक्ट्रॉन्स मूव्ह करायचे. आता एकतर फॉर्म्युला मागाशी काय होता बघा, व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज होता का. बट जर असं व्ही 2 केसेसमध्ये असेल किंवा 2 पॉईंट्स असेल तर त्यांच्यामधला डिफरन्स घ्यायचा. म्हणजे काय घ्यायचं, व्ही पी मायनस व्ही क्यू घ्यायचं. बघा, हे प्लस मायनस कसे असू देत, आपल्याला डिफरन्स कसा घ्यायचा असतो, व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. सो हा झाला आपला फॉर्म्युला तयार. मग आता व्ही पी किती घ्यायचं, 10 व्होल्ट, आणि व्ही क्यू किती घ्यायचं, -4 व्होल्ट. म्हणजे ते मायनस मायनस शेवटी प्लसच होणार आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डब्ल्यू करायचं. सो मी फॉर्म्युला असा लिहू का, सो डब्ल्यू इज इक्वल टू हे व्ही पी मायनस हे व्ही क्यू आणि इंटू चार्ज. बघा मी फॉर्म्युला कसा तयार केला. सो डब्ल्यू इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये व्ही पी मायनस व्ही क्यू अपॉन इंटू क्यू. आता व्ही पी आहे का, तर आहे, हा व्ही पी आहे बघा, दॅट इज 10 व्होल्ट. आणि हा जो आहे तो व्ही क्यू आहे, दॅट इज -4 व्होल्ट. म्हणजे व्ही पीची व्हॅल्यू आहे, व्ही क्यूची व्हॅल्यू आहे, झालं. बट चार्जची व्हॅल्यू दिलेली नाही. सो या केसमध्ये काय करायचं, चार्जची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग चार्जसाठी काय म्हटलं की 100 इलेक्ट्रॉन्स म्हटलेलं आहे. मग याचा अर्थ कळतोय का बघा, 100 इलेक्ट्रॉन्स. हे जर म्हटलं असतं की एकच इलेक्ट्रॉन तर आपण एकच चार्ज घेतला असता. पण 100 इलेक्ट्रॉन्स म्हटल्यामुळे आपल्याला चार्ज किती घ्यावं लागेल, क्यूची व्हॅल्यू किती होईल, 100 इंटू एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, म्हणजे 100 ई थोडक्यात, बरोबर. म्हणजेच क्यूची व्हॅल्यू किती मिळेल, 100 इंटू 1.6 इंटू 10⁻⁹ कुलोम. कळतंय का बघा हे सगळ्यांना. सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरनं चार्ज कसा घ्यायचा असतो. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर 100 असतील तर चार्ज घ्यायचा 100 इंटू ई करायचं, झालं. मग चार्जची व्हॅल्यू समजली याच्यातली. व्ही पी आहे माहीत आपल्याला, व्ही क्यू माहीत आहे. सो सगळं पुट करा. सो डब्ल्यू इज इक्वल टू कसं येईल बघा, ते 10 होईल, -4 असं करावं लागेल, आणि इंटू हे 100 इंटू ई करावं लागेल. ई म्हणजेच किती, 1.6 इंटू 10⁻⁹. हे फक्त तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, सो बाय सॉल्विंग यू विल गेट डब्ल्यू इज इक्वल टू, इथंच मी वरती आन्सर लिहितो बघा, 2.24 इंटू 10⁻⁻16 जूल. काय लिहिलं मी, 2.24 इंटू 10⁻⁻16 जूल. सो दिस इज वॉट, दिस इज द एक्झॅक्टली ऑर ॲक्च्युअल वर्क डन बाय मुव्हिंग 100 इलेक्ट्रॉन्स. बघा मगाशी आपण फॉर्म्युला डायरेक्ट वर्क डनचा लिहिला व्होल्टेज इंटू चार्ज, किंवा व्होल्टेजचा लिहिला वर्क डन अपॉन चार्ज. पण हा फॉर्म्युला 2 पॉईंट्स आल्यानंतर कशा पद्धतीनं बदलला आणि त्याच्यामध्ये आपण चेंजेस काय काय केले, ही जी हिंट आहे ती हिंट समजणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या बेसवरतीच हे सगळं मग तुम्हाला लक्षात ठेवायला बरं पडेल. ठीक आहे, होप की तुम्हाला हा न्यूमेरिकल लक्षात आला असेल. कारण हा एक टाईपच वेगळा आहे, हा एक वेगळ्या टाईपचा न्यूमेरिकल आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. टाईप तोच आहे, फक्त पॉईंट वेगळा आहे याच्यामधला. ठीक आहे, नेक्स्ट. Yes, MST CET 2010 again. The charge on 48 microfarad capacitor is increased from 0.1 coulomb to 0.5. The energy stored in the capacitor increased by. ओके, आता थोडक्यात एनर्जी मधला डिफरन्स काढावा लागेल आपल्याला. एनर्जी इन्क्रीज्ड म्हणजे काय, एनर्जी मधला डिफरन्स काढावा लागेल. ठीक आहे, आता तुम्हाला मी एनर्जीचे 1-2-3 फॉर्म्युले सांगितले होते. 1/2 CV², 1/2 Q² अपॉन C, 1/2 QV. या सगळ्यांमधला कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे कसं ठरवायचं,
हे दिलेल्या न्यूमेरिकलवरून ठरवायचं. न्यूमेरिकलमध्ये काय कंडिशन्स आहेत, गिवन पॉईंट्स काय आहेत आणि ते कुठल्या फॉर्म्युलेमध्ये बसतील त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण हे तर कंडिशन समजली का बघा. चार्ज दिलेला आहे 0.1 to 0.5 चेंज दिलेला आहे चार्जमधला आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली आहे 48 मायक्रोफॅरड. सो एनर्जी फाइंड आउट करायची. सो काय फॉर्म्युला यूज करतो बघा मी. सो पहिल्यांदा मी एनर्जीचा फॉर्म्युला सांगतो. E इज इक्वल टू 1/2 Q² वापरावं लागेल आपल्याला, कारण चार्ज आणि काय दिलेलं आहे, कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली आहे. सो काय वापरायचं, 1/2 Q²/C. चला आता याच्यासाठी आपल्याला इन्क्रीज इन एनर्जी किंवा चेंज इन एनर्जी फाइंड आउट करायचं. मग चेंज इन एनर्जी म्हणजे काय, डेल्टा ई असतं ना. आता हे काय पर्सेंटेज वगैरे नाही आहे, डायरेक्ट चेंज इन एनर्जी विचारलेली आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट दोन एनर्जीमधला डिफरन्स घ्यायचा. म्हणजे काय, मी असं लिहितो बघा, डेल्टा ई इज इक्वल टू E2 - E1 घेतो. झालं, हा आपला फॉर्म्युला तयार झाला. हेच पर्सेंटेजमधलं असतं तर E2 - E1/E1 झालं असतं बघा, इन्क्रीज इन एनर्जी. ओके, चला आता हा जो वरचा फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला ईचा 1/2 Q²/C, या फॉर्म्युल्यावरून काय करायचं, E1 आणि E2 ची व्हॅल्यू डिफाईन करायची. सो मी पहिल्यांदा E1 डिफाईन करतो. सो E1 इज नथिंग बट 1/2 Q²/C आहे ना. सो Q2² लिहितो, सॉरी Q1 ना, जस्ट मिनिट. ओके, सो अपॉन क्या हुआ इसको, अपॉन, ठीक है, अपॉन C. सो Q1 म्हणतो बघा मी. हां, आता मी C का लिहिला, कारण एकाच कॅपॅसिटरवरती चाललेलं आहे सगळं हे. E2 किती लिहितो मी, 1/2 Q²/C. झालं, दोन एनर्जीज मिळाल्या. या दोन एनर्जी इथं पुट करा, आपल्याला आन्सर मिळेल. सो डेल्टा ई किती मिळेल, E2 किती आहे 1/2. आता C कॉमन काढता येईल बघा आपल्याला. सो 1/2 C म्हणूया आणि ब्रॅकेटमध्ये काय होईल, Q2² - Q1² होईल का. चला आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का बघूया. येस, C ची व्हॅल्यू आहे. मी तर लिहितो व्हॅल्यू हवं तर. C किती आहे, 48 × 10⁻⁻⁶ कुलम करायचा. ठीक आहे. Q2 किती घ्यायचा, Q2 किती घेते बघा, 25 × 10⁻²⁻² करा. आणि Q1 किती घ्या, 1 × 10⁻² कुलम. हे व्हॅल्यू फक्त एकदा चेक करा गिवन पॉईंट्समध्ये. हे सगळं पुट करायचं आहे आणि तुम्हाला डेल्टा ई फाइंड आउट करायचं आहे. सो डेल्टा मिळेल 25. तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन करा, मी आता कॅल्क्युलेशन करत नाही, मी हिंट देतोय फक्त. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन एकदा ट्राय करा. सो डेल्टा ई इज इक्वल टू 2500 जूल. बी ऑप्शन आहे बघायचा. ठीक आहे. सो हिंट काय दिली मी, फक्त एनर्जीचा फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला दोन केसेससाठी कसा इथं मेंटेन केलेला आहे किंवा कसा लिहिलेला आहे एवढंच फक्त मी तुम्हाला सांगितलं. ओके, सो यू कॅन सॉल्व दिस अँड यू कॅन फाइंड आउट द आन्सर्स. बरोबर आहे का. येस, सो बी ऑप्शन येतो की एकदाच फक्त चेक करा. नेक्स्ट. ओके, सो 5 आयडेंटिकल कॅपॅसिटर्स ईच ऑफ कॅपॅसिटी C आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. हा एक कॉमन क्वेश्चन आहे बघा. ऑलरेडी हा बऱ्याच वेळेला आपण क्लासमध्ये पण डिस्कस करायचो. एक इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे बऱ्याच वेळेला, बरोबर ना. तर थोडंसं आठवतं आहे का बघा, आपला जो विस्टोनसारखा ब्रिज दिसतोय ना, हा म्हणजे विस्टोन ब्रिज. मग मी म्हटलं होतं की विस्टोन ब्रिज कॅपॅसिटरसाठी सेम फॉलो करायचं जसं आपण रेजिस्टन्ससाठी करतो तसं. कारण इथं काय विचारलेलं आहे, द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन P अँड R, म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल कॅपॅसिटन्स आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटन्स म्हणूया. ओके, मी थोडीशी हिंट देतो, माहीत आहे बऱ्याच जणांना. हे दोघंजण कसे असतील, सेरीजमध्ये. हे दोघंजण कसे असतील, सेरीजमध्ये. मग हे वरचे जे दोघंजण आहेत यांचा आन्सर आपण काहीतरी C1 म्हणूया, आणि खालचे दोघं आहेत त्यांचा आन्सर काहीतरी आपण C2 म्हणूया. आता C1 आणि C2 कसे झाले, एकमेकांना पॅरलल झाले. सो आपल्याला फक्त C1 आणि C2चं पॅरलल कॉम्बिनेशन लिहायचं आणि ते
सीच्या फॉर्ममध्ये आन्सर आणायचं, कारण सगळ्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय आहे बघा, सी आहे बघा, चारही कॅपॅसिटरची व्हॅल्यू. सो कन्सेप्ट काय आहे माहीत आहे, इथनं जाणारा करंट 0 आहे असं आपण सांगतो. ठीक आहे. सो वरचे सी 2C पॅरलल झाले, सो 2C होणार आहेत ते, सॉरी सिरीज झाले ना ते. मग सिरीजमध्ये कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटरचा फॉर्म्युला हा रेजिस्टन्सच्या अपोजिट असतो. ठीक आहे. चला, सो 2 कॅपॅसिटर्स मी पहिल्यांदा सिरीज सांगतो. मग समजा एक सी आणि एक सी सिरीजमध्ये, तर त्याला मी C1 नाव दिलं होतं ना. सो 1/C प्लस 1/C किती येईल? सो C1 इज इक्वल टू C/2 येईल. सिमिलरली C2 किती येणार? सेम तेवढाच येणार, 1/C प्लस 1/C. सो C2 इज इक्वल टू अगेन C/2. बरोबर आहे का? सो C/2 हे 2 रेजिस्टन्स झाले, कॅपॅसिटर झाले. पण आता हे 2 कसे आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत. मग जर कॅपॅसिटर पॅरलल असतील तर त्यांचे आपण ॲडिशन करतो, म्हणजे आपल्याला जो टोटल C इक्विव्हॅलंट मिळणार आहे तो कसा मिळेल? C1 प्लस C2 मिळेल. म्हणजे कोण? C/2 प्लस C/2. सो इट बिकम्स ट्वाइस C/2. सो इट बिकम्स C. म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटर किती मिळेल? C मिळेल, फक्त आणि फक्त C मिळेल. सो ऑप्शन बी असेल बघा याच्यासाठी. सो हाच टाईप तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटीमधल्या विस्टोन ब्रिजशी रिलेटेड आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. बरोबर. विस्टोन ब्रिजमध्ये सुद्धा आपण सेम टाईप अशा पद्धतीनं बघितलेला होता. सेम तोच टाईप इथं आहे, फक्त रेजिस्टन्सच्या ऐवजी कॅपॅसिटर आला. म्हणजे आपण जिथं रेजिस्टन्स घेत होतो तिथं कॅपॅसिटर, आणि रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरचं जे सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले आहेत ते रिव्हर्स आहेत, लक्षात असू द्या. म्हणजे आपण रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले तर ॲडिशन करतो, तसं कॅपॅसिटर पॅरललमध्ये जोडलं तर ॲडिशन करायची. ते दिसतंय का बघा येतं तुम्हाला. आणि सिरीजमध्ये असेल तर जसं रेजिस्टन्स आपण पॅरललमध्ये घेतो तशा पद्धतीनं सोडवायचं. म्हणजे बरोबर काय करायचं? अपोजिट फॉर्म्युले जे आहेत ते या ठिकाणी यूज करायचे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा एक क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. व्हॉट इज द कॅपॅसिटन्स बिटवीन द पॉईंट P अँड Q इन द फॉलोइंग कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर? मी हवं तर ह्याची फक्त हिंट देतो. सेम हाच क्वेश्चन रेजिस्टन्सला सुद्धा तुम्हाला रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. तर याची हिंट काय असेल? पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं तर सिरीज कोण आहे, पॅरलल कोण आहे हे थोडंसं तुम्हाला ओळखावं लागेल. ठीक आहे. सो जे मधले 1.5 बघा, हा बघा आणि हा बघा, 1.5 1.5 हे दोघंजण कसे आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत, पॅरलल. मग पॅरलल असतील तर आपण काय करतो? ॲडिशन करतो. म्हणजे दोघांचे ॲडिशन काय होणार आहे? 3 मायक्रोफॅरड येणार. आणि पुन्हा ह्या दोघांचा पॅरलल 3 मायक्रोफॅरड, हा 3 मायक्रोफॅरड आणि हा 3 मायक्रोफॅरड एकमेकांना कसे आहेत? सिरीजमध्ये आहेत. मग तिघांचं जर सिरीजमध्ये आलं तर मग आपल्याला सिरीजसारखं करावं लागेल ना. म्हणजे थोडक्यात हीच डायग्राम कशी होणार? 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1/3 आहेत ना, सॉरी 3 1/3 1/3. सोपं आहे. सो 1/C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 3/3. इट मीन्स 1. सो C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 मायक्रोफॅरड. युनिटसुद्धा महत्त्वाचं असतं बरं का, कारण बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या मायक्रोफॅरडमध्ये होत्या, म्हणून आपण ही सुद्धा व्हॅल्यू काय केली? मायक्रोफॅरडमध्येच कन्सिडर केली. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके. ए कॅपॅसिटर ऑफ 20 मायक्रोफॅरड चार्ज्ड अप टू 500 volt is connected parallel with another capacitor of 10 microfarad which is charged up to 200 volt. So the common potential is, एक खूप इंटरेस्टिंग, आणि हा बहुतेक मी कालच्या लेक्चरला याचा कुठं उल्लेख झालेला नव्हता. सो एक कन्सेप्ट तुम्हाला शिकवतो आज ह्या क्वेश्चनच्या निमित्तानं. सो कॉमन पोटेन्शियल म्हणजे नक्की कसं करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिल्यांदा दिलेल्या क्वेश्चनवरून डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. सो लुक ॲट द क्वेश्चन. 20 मायक्रोफॅरड इज चार्ज्ड अप टू 500 volt. म्हणजे एक कॅपॅसिटर घ्यायचा ज्याची व्हॅल्यू आहे 20 मायक्रोफॅरड आणि त्याचं चार्जिंग दिलेलं आहे 500 volt. इज कनेक्टेड इन पॅरलल विथ अनादर कॅपॅसिटर ऑफ 10 मायक्रोफॅरड विच इज चार्ज्ड अप टू 200 volt. दुसरा कॅपॅसिटर आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 10 मायक्रोफॅरड आणि
चार्जिंग व्होल्टेज दिलेलं आहे 200, बट कॉमन पोटेन्शियल विचारलं आहे. आता पॅरललमध्ये तर आपण व्होल्टेज सेम म्हणतो ना, पण इथं दोन कॅपॅसिटरचं जे व्होल्टेज आहे ते डिफरंट दिसते, म्हणजे ते जे काही चार्जिंग झालेलं आहे ते डिफरंट व्होल्टेजला चार्ज होत आहेत. ओके, मग डिफरंट व्होल्टेजला जर चार्ज होत असेल तर कॉमन पोटेन्शियल कसं फाइंड आउट होणार. चला मी थोडीशी तुम्हाला डायग्राम दाखवतो आधी. ठीक आहे, एक कॅपॅसिटर बघा असा आहे आणि दुसरा त्याला पॅरलली कनेक्टेड आहे. ठीक आहे, मग हा आपण C1 म्हणूया आणि इथला चार्ज आपण Q1 म्हणूया, याला आपण C2 म्हणूया आणि इथला चार्ज येतो Q2 म्हणूया, आणि इकडून चार्ज Q चाललेला असं आपण म्हणूया. सो साहजिकच जो चार्ज Q चाललेला आहे तो Q1 आणि Q2चे ॲडिशन असणार आहे, बरोबर. मग आपल्याला इथलं व्होल्टेज काढायचं आहे. असं कॉमन व्होल्टेज म्हणजे हे व्होल्टेज बघा, जसं की PD म्हणतो ना आपण. बॅटऱ्या जर सेम असतील बॅटरीज तर आपण दोन व्होल्टेजची ॲडिशन केली असती, बट इथं बॅटरी सेम नाही आहेत, म्हणजे जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज सेम नाही आहे. व्होल्टेज काय होते, थोडंसं डिफरंट होते, म्हणून कॉमन पोटेन्शियल वेगळं असणार आहे. तर आता एक मी इथं फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला एक आधी सांगतो तुम्हाला. कॉमन पोटेन्शियल V इज इक्वल टू काय असतं बघा, C1V1 प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2. आता हा फॉर्म्युला कसा आला, ॲक्च्युली हे कुठं जनरली सेपरेट सॉल्व करून दिलं जात नाही. कॉमन पोटेन्शियलसाठी हा फॉर्म्युला बऱ्याच वेळेला सांगितला जातो की असा असा आहे, बट नक्की कॉमन पोटेन्शियलची कन्सेप्ट काय आहे बघा. मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलं V. ह्या Vला आपण कॉमन पोटेन्शियल असं म्हटलेलं आहे, आणि ते कॉमन पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला बेसिक कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय माहीत आहे, Q इज इक्वल टू CV. बघितलं आपण अगदी सुरुवातीला बघितला कॅपॅसिटरच्या. सो याच्यावरून मला सांगा V इज इक्वल टू काय येईल मला सांगा. सो V इज इक्वल टू Q अपॉन C. याचा अर्थ काय, चार्ज अपॉन कॅपॅसिटर. इज इट करेक्ट. बघा मी काय लिहितो, व्होल्टेज इज इक्वल टू चार्ज अपॉन कॅपॅसिटर लिहिला फॉर्म्युला. मग ते जे कॉमन व्होल्टेज आहे त्याला आपण व्होल्टेज म्हणूया. सो कॉमन व्होल्टेज कसं निघणार आहे, तर कॉमन चार्ज अपॉन कॉमन कॅपॅसिटन्स. मग कॉमन कॅपॅसिटन्स म्हणजे कोण, C1 आणि C2चा इक्विव्हॅलंट. मग C1 C2 कसे आहेत, पॅरलली. मग कॅपॅसिटर किती येणार आहे, C1 प्लस C2. आला का बघा इथं. हा डिनॉमिनेटरमध्ये ज्या ठिकाणी कॅपॅसिटर आहे त्या ठिकाणी आपण C1 प्लस C2 लिहिलं, बट चार्जची व्हॅल्यू मात्र काय आलेली आहे इथं, C1V1 प्लस C2V2. ही कशी आली ते थोडं सांगतो. आता हा Q बघा सगळ्यांनी, Q हा Q इथं आला आणि त्यातला इकडं Q1 गेला आणि इकडं Q2 गेला, म्हणजे Q इज इक्वल टू काय होणार आहे मला सांगा, दोन चार्जेसची ॲडिशन. इज इट करेक्ट. Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2, दोन्ही चार्जेसची ॲडिशन झाली. आता Qचा बेसिक फॉर्म्युला काय असतो, मी इथं लिहितो बघा, Q इज इक्वल टू CV म्हणतो मी, जनरल फॉर्म्युला. मग मला टोटल चार्ज तर काढायचा आहे, Q काढायचा आहे. मग Q1 बद्दल काय लिहीन मी, C1V1 प्लस Q2 बद्दल काय लिहीन मी, C2V2. इज इट करेक्ट. सो हा मला मिळाला कॉमन चार्ज. कॉमन चार्ज म्हणजेच टोटल चार्ज. आणि मगाशी मी फॉर्म्युला काय लिहिला होता, व्होल्टेज इज इक्वल टू चार्ज अपॉन कॅपॅसिटर. म्हणजेच आपल्याला कॉमन व्होल्टेज किती मिळणार आहे, कॉमन चार्ज किती आहे, C1V1 C2V2 अपॉन कॉमन कॅपॅसिटन्स किती आलं होतं मगाशी, पॅरलल आहेत ना दोघंजण, दोघांची ॲडिशन. झाला. समजलं का बघा हा फॉर्म्युला कसा आला. तोच फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट दिला जातो आणि याला कॉमन पोटेन्शियल असं म्हटलं जातं. मग चला याच्यात तुम्हाला फक्त आता व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, मी फक्त व्हॅल्यू टाकून देतो तुम्हाला. सो कॉमन व्होल्टेज इज इक्वल टू Q1 किती घ्यायचा, C1 किती घ्यायचा, 20 × 10⁻⁻⁶. V1 किती घ्यायचा, 500 प्लस C2 किती घ्यायचा, 10 × 10⁻⁶ इंटू V2 किती घ्यायचा, 200 आणि डिवायडेड बाय C1 प्लस C2. सो 20 × 10⁻⁶ प्लस 10 × 10⁻⁶, दोन कॅपॅसिटरचे ॲडिशन. हे फक्त तुम्हाला सॉल्व करावं लागेल. सो थोडासा
हिंट लक्षात ठेवा, पूर्ण मी जी काय सांगितलेली आहे ती. सो हे जर सगळं तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर 400 होल इतकं मिळतं. सो याला म्हटलं जातं कॉमन पोटेन्शियल. सो कुठल्या मेथडनी कसं सॉल्व केलं समजलं का बघा. सो दिस इज नथिंग बट द कॉमन पोटेन्शियल. सिम्पल जसा KCL वगैरे लिहितो तसंच आपण चार्ज लिहिलं ना. टोटल चार्ज काय केला, ॲडिशन केली, Q1 + Q2 केला. त्यामुळे काय फार वेगळं त्याच्यामध्ये तयार झालं असं नाही. आलं लक्षात. नेक्स्ट, a capacitor C1 is equal to 4 microfarad is connected in series with another capacitor C2 is equal to 1 microfarad. The combination is connected across a DC source of 200 volt. So the ratio of potential across C2 to the C1 is. हा सुद्धा CETचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. कशाचा, पोटेन्शियलचा. म्हणजे C2 आणि C1ला म्हणजे V2/V1 म्हणूया. ओके. आता बघा कॅपॅसिटर्स सिरीजमध्ये आहेत. ओके, C1 आणि C2 आणि हे कॉम्बिनेशन 200 व्होल्टला कनेक्ट केलेलं आहे. सो मी थोडीशी डायग्राम पण तुम्हाला दाखवतो. सो एक कॅपॅसिटर आहे C1, दुसरा कॅपॅसिटर आहे C2, C1 C2 आणि हे कॉम्बिनेशन कशाला कनेक्ट केलेलं आहे, एका व्होल्टेज सोर्सला. सो व्होल्टेज सोर्स किती आहे, V म्हणूयाला. ओके. सो अशी कंडिशन आहे थोडक्यात. मला सांगा लूप किती आहेत, लूप एकच लूप आहे. त्यामुळे टोटल सर्किटमधून चार्ज एकच फ्लो होणार आहे, दॅट इज Q. आलं का बघा, करंट इलेक्ट्रिसिटीमधल्या क्वेश्चन किंवा तिथल्या सर्किटसारखंच हे सर्किट आलं. ओके. सो आपल्याला एकच चार्ज दिलेला आहे म्हणजे एकच लूप आहे, त्यामुळे एकच चार्ज असेल आणि एकच चार्ज आहे तो C1 आणि C2 मधनं फ्लो होणार आहे. ओके. म्हणून आपण चार्ज इज इक्वल टू Q इज इक्वल टू CV म्हणतो ना. बट कॅपॅसिटर तर 2 आहेत. सो Q इज इक्वल टू C1 V1 आणि Q इज इक्वल टू C2 V2. चालू शकेल का, कारण चार्ज सेम आहे ना. सो आपल्याला मिळालं C1 V1 इज इक्वल टू C2 V2 मिळालं आपल्याला. ओके. सो देअरफॉर V2 अपॉन V1 इज इक्वल टू C1 अपॉन C2. जरा हा मिळाला आपल्याला रेशो. कोणाचा, दोन पोटेन्शियलचा. कुठले पोटेन्शियल आहेत हे, एक आहे V1 इथलं आणि एक आहे V2 इथलं. दोन कॅपॅसिटरच्या अक्रॉसचे ही दोन पोटेन्शियल्स आहेत. लक्षात येते का बघा. ओके. सो मग C1 आणि C2ची व्हॅल्यू माहीत आहे 4 आणि 1. सो V2 अपॉन V1 किती येणार आहे, 4:1. बी ऑप्शन चेक करू शकता. सो डायरेक्ट कॅपॅसिटरचीच बेसिक प्रिन्सिपल कॅपॅसिटर्स आहेत तेच इथं वापरायचं आहे. Q इज इक्वल टू CV. त्या पद्धतीनंच हा क्वेश्चन सोडवायचा आहे. नेक्स्ट, two identical capacitors are first connected in series and then in parallel. The difference between their effective capacitance is 3 microfarad. The capacity of each capacitor is. पहिल्यांदा series मध्ये जोडले, नंतर पॅरलल मध्ये जोडले. दोन्ही इक्विव्हॅलंटचा जो डिफरन्स आहे तो 3 मायक्रोफॅरड आहे. तर त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती. आता कसं सोडवायचं बघा. जसं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तशी डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा किंवा तशी हिंट वापरायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय म्हटले बघा, 2 आयडेंटिकल कॅपॅसिटर. एक 2 कॅपॅसिटर घेऊया आपण. 2 कॅपॅसिटर आयडेंटिकल म्हणजे एक C घेऊया आणि दुसरा पण C घेऊया. सो पहिल्यांदा कसे कनेक्ट केले, सिरीजमध्ये, आणि नंतर कसे कनेक्ट केले, पॅरललमध्ये. सिंपल. ही झाली फर्स्ट केस, ही झाली सेकंड केस. मग पहिल्यांदा कनेक्ट केलं तेव्हा त्याचा काहीतरी C इफेक्टिव्ह मिळेल ना. सिमिलरली दुसऱ्यांदा कनेक्ट केलं त्याचा काहीतरी C इफेक्टिव्ह, C इक्विव्हॅलंट मिळेल. झालं. त्या आणि त्या दोन्हीमधला डिफरन्स दिलेला आहे 3 मायक्रोफॅरड. चला हेच मॅथमॅटिकली कसं लिहायचं बघा. मी थोडंसं असं लिहितो, कंपॅरेटिव्हली लिहितो. इकडं सिरीज आणि इकडं पॅरलल, नंतर दोघांमधला डिफरन्स घ्यायचा.
आता मला सांगा, दोन कॅपॅसिटर सिरीज असेल तर त्यांचा इक्विव्हॅलेंट किती असतो? 1/c इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1/c प्लस 1/c. आणि थोडक्यात c इक्विव्हॅलेंट किती येणार आहे? c/2 ना, अर्धा असतो का? आणि पॅरलल असतील तर c इक्विव्हॅलेंट किती येणार आहे? c प्लस c म्हणजेच किती? 2c येणार आहे. झालं, हा झाला सिरीज, हा झाला पॅरलल. दोघांमधला डिफरन्स दिलेला आहे 3 मायक्रोफॅरड. म्हणजे इक्वेशन कसं तयार होईल? आधी पॅरलल सांगितलं ना, सो 2c म्हणूया, किंवा डिफरन्स कसं लिहितो आपण? 2c मायनस c/2 ना, मोठा जो आहे तो आधी लिहिला, इज इक्वल टू 3 मायक्रोफॅरड. झालं, हे आपल्याला इक्वेशन मिळालं. सो या इक्वेशनवरून काय करायचं? फक्त आपल्याला c ची व्हॅल्यू बाजूला काढायची. काय करायचं? या इक्वेशनवरून c ची व्हॅल्यू फक्त बाजूला काढायची. ओके, सो हे थोडंसं मी सॉल्व करून दाखवतो. मायक्रोफॅरडमध्येच ठेवूया आपण. हे 2c मायनस c/2 इज इक्वल टू 3 आहे, तसंच ठेवतो मी. सो हे 4c मायनस c अपॉन 2 इज इक्वल टू 3 होईल. सो 4c मायनस c इज इक्वल टू 6 होईल. सो देअरफॉर 3c इज इक्वल टू 6. देअरफॉर c इज इक्वल टू 2 मायक्रोफॅरड. चालेल का? बघा, एवढं तरी यायलाच पाहिजे. आता तरी पण मी एक स्टेप सोडून दिली. ओके, म्हणजे पॅरलल असताना, सिरीज असताना आपण आधी इक्विव्हॅलेंट फाइंड आउट केला, आणि त्या इक्विव्हॅलेंटचा जो डिफरन्स आहे तो 3 मायक्रोफॅरड दिलेला आहे. तो डिफरन्स यूज करून आपण c ची 2 मायक्रोफॅरड व्हॅल्यू बाजूला काढली. ठीक आहे, सो हा एक कॅपॅसिटरशी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन बघूया. 4 capacitors each of capacity 10 microfarad are connected in a circuit as shown in the figure. The effective capacitance between point A and B. सर्किट फक्त आपल्याला थोडंसं रिअरेंज करायचं आहे. म्हणजे सर्किटमध्ये काय दिलेलं आहे? जवळपास 4 कॅपॅसिटर्स तुमच्यासमोर दिसत आहेत. फक्त A to B मध्ये त्यांचं कनेक्शन कसं आहे हे आपल्याला थोडंसं ओळखावं लागेल. ठीक आहे, ॲक्च्युली सोपंच आहे. सिरीज पॅरलमध्ये ज्या पद्धतीनं आपण कनेक्शन्स करतो सेम तशीच कनेक्शन्स आहेत, फक्त ती डायग्राम तशी आपल्याला कन्वर्ट करता आली पाहिजे. आणि डायग्राम कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला कळेल की कोण सिरीजमध्ये आहे आणि कोण पॅरलमध्ये आहे. आणि सिरीज आणि पॅरलल लक्षात आलं की आपण काय करू शकतो? त्या पद्धतीनं रिक्वायर्ड चेंजेस करू शकतो. ठीक आहे, सो मी थोडंसं डायग्राम तुम्हाला अलाइनमेंट बदलतो. डायग्राम वेगळ्या पद्धतीने दाखवतो. म्हणजे ती जी दिलेली डायग्राम आहे ती अशीच डायग्राम तयार होईल का? बघा, सो हे 10 आणि हा 10 मी हवं तर असे दाखवतो. पहिल्यांदा पॅरलल जे इन्क्लाइंड होते ना, तिरके होते ना, ते आपण असे दाखवूया. ॲज वेल ॲज पुढचे जे 2 10 आहेत, हा 10 आणि हा 10, पुन्हा हे दोघे एकमेकांना पॅरलल होतील. बघा, ओके, सो हा पॉईंट इथं ए आहे आणि हा पॉईंट इथं बी आहे. बघा, म्हणजे ए आणि बी मध्ये असे मग हे 10, हा 10, हा 10 आणि हा 10 आहे. ओके, सो अशा पद्धतीनं ती डायग्राम आहे ती कन्वर्ट होईल. मात्र डायग्राम कन्वर्ट झाल्यानंतर थोडंसं इझी पडतं आपल्याला की कुठले सिरीजमध्ये आहेत, कुठले पॅरलल आहेत हे ओळखायला. कारण मगाशी जी डायग्राम होती, मी हवं तर थोडक्यात तुम्हाला पुन्हा एकदा ती नक्की डायग्राम कशी कन्वर्ट झालेली आहे ते दाखवतो. जस्ट मिनिट. सो डायग्राम, इथे एक कॅपॅसिटर आहे, ही अशी लाईन आहे, इथं वरती कॅपॅसिटर आहे, इथं कॅपॅसिटर आहे आणि ही अशी लाईन आहे. हा बी आहे, हा ए आहे. बरोबर आहे का? बघा, सो हा 10, सगळे 10 आहे. 10 10 10 10 मायक्रोफॅरडमध्ये आहेत. ओके, सो हे जे 2 दिसत आहेत तुम्हाला, हे 2 हे ॲक्च्युली एकमेकांना पॅरलल आहेत. आता ही जी वायर आहे ना, ही वायर कशी अशी कनेक्ट केली तरी सुद्धा चालेलच ना, प्रॉब्लेम येणार नाही कनेक्शनमध्ये. ओके, सो म्हणून ही डायग्राम अशा पद्धतीने कन्वर्ट होईल. आता याच्यामध्ये पण काय होईल? ह्या दोघांचं मिळून एक कॅपॅसिटर तयार होईल, म्हणजे असा. सिमिलरली ह्या दोघांचं मिळून एक कॅपॅसिटर होईल असा. आणि पुन्हा फायनली पुन्हा ह्या दोघांचं मिळून एक कॅपॅसिटर असा होईल आणि तो असेल सी इक्विव्हॅलेंट किंवा टोटल कॅपॅसिटन्स म्हणतो ना, तो असेल तो कॅपॅसिटन्स. ओके, म्हणजे आता फक्त सिरीज आणि पॅरलल लक्षात आलं. अलीकडचे जे 2 10 10 मायक्रोफॅरड आहेत ते पॅरलली कनेक्टेड आहेत. राईट साईडचे आहेत ते सुद्धा पॅरलली कनेक्टेड आहेत. त्यांचं जे आन्सर मिळेल त्यांना आपण C1 C2 म्हणूया.
सो हे C1 C2 एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. सो C इक्विव्हॅलेंट हा सिरीज कॉम्बिनेशन ऑफ C1 C2 करता येईल. बरोबर. मग जर दोन कॅपॅसिटर पॅरलल असतील तर त्यांची ॲडिशन होणार आहे. मग C1 किती मिळेल आपल्याला 20 मायक्रोफॅरड मिळेल. ओके. C2 किती मिळेल आपल्याला सिमिलरली ॲडिशन होईल 20 मायक्रोफॅरड होईल. आणि हे C1 C2 एकमेकांना कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. मग C1 C2 एकमेकांना सिरीजमध्ये असतील तर C इक्विव्हॅलेंट कसा येणार आहे इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. therefore 1/C equivalent is equal to 1/10 प्लस 1/10. आय होप हे तुम्हाला माहीत असेल की हे 20 ना 1/20 प्लस 1/20. किंवा मी एक तुम्हाला हिंट दिलेली होती बघा, रेजिस्टन्स पॅरललसाठी सांगितलं होतं. जर सेम रेजिस्टन्स पॅरलली कनेक्टेड असतील तर त्यांचा जो इक्विव्हॅलेंट आहे दोनच रेजिस्टन्स तर त्यांचा इक्विव्हॅलेंट ते एका रेजिस्टन्सच्या हाफ करायचं. तसं कॅपॅसिटरसाठी सिरीज व्हायला पाहिजे ना. मग सिरीजमध्ये जर दोन कॅपॅसिटर असतील त्यांच्या व्हॅल्यू जर सेम असतील तर त्यांचा आन्सर हाफ असतं. म्हणून C इक्विव्हॅलेंट किती येणार आहे 10 मायक्रोफॅरड हे आन्सर असेल. सो C इक्विव्हॅलेंट 10 मायक्रोफॅरड बी ऑप्शन आहे करेक्ट याच्यामध्ये. समजलं का बघा. सो हा जो टाईप आहे तो थोडासा कॅपॅसिटर रिलेटेड टाईप आहे या टॉपिकमधला. मग कॅपॅसिटरची एनर्जी असेल आणि कॅपॅसिटरचं सिरीज कॉम्बिनेशन असेल, कॅपॅसिटरचं पॅरलल कॉम्बिनेशन असेल, एवढं सगळा पार्ट तुम्हाला या कॅपॅसिटरसाठी इम्पॉर्टंट आहे आणि तो लक्षात ठेवलाच पाहिजे आणि त्याच्यावरची न्यूमेरिकल सोडवता आली पाहिजेत. ठीक आहे. सो दीज आर सम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ द टाईप वाईज कंटेंट जे काय आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. ओके. आय होप की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित लक्षात आले असतील.